अतिथी व्याख्याता संघटनेची बेळगावात निदर्शने। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणांसह एका पायावर उभे राहून आंदोलन। सेवेत कायम करण्यासह सेवा सुरक्षा देण्याची मागणी। अतिथी व्याख्याता पदाला कायमस्वरूपी मान्यता द्यावी यासह विविध मागण्यांसाठी बेळगाव जिल्हा प्रथम श्रेणी महाविद्यालयांच्या अतिथी व्याख्याता संघटनेतर्फे आज बेळगावात निदर्शने करण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी एका पायावर उभे राहून शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालयात कार्यरत असलेल्या अतिथी व्याख्यात्यांना लेक्चरर्सना सेवेत कायम करावे यासह सामाजिक सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली। या आंदोलनाबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना बेळगाव अतिथी व्याख्याता गेस्ट लेक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष अडिवेप्पा इटगी यांनी अतिथी व्याख्यात्यांच्या सेवेला सुरक्षितता द्यावी अशी मागणी केली। नोव्हेंबर 23 पासून आम्ही सरकारी कॉलेजमधले गेस्ट लेक्चर स्ट्राईक करत आहे आणि त्यामुळे क्लास काय घेत नाही। तसेच सरकारला निवेदन दिलेलं आहे डिसेंबर 7ला, तरी पण सरकार आमचा काही विचार करत नाही। गेस्ट लेक्चर ज्यांचं वय संपलेलं आहे त्यांना कुठेही नोकरी मिळत नाही, दुसऱ्या क्षेत्रामध्ये त्यांनी जाऊ शकत नाहीत। एकच हा एक मार्ग आहे, याच्यानंतर कुठलाही आम्हाला रस्ता नाही। म्हणून समाजात सुद्धा या गेस्ट लेक्चरला किंमत नाही, विद्यार्थ्यांसुद्धा मध्ये सुद्धा एक किंमत देत नाही। पण सरकारने याचा विचार करायला पाहिजे, पण सरकार काही विचार करायला तयार नाही। म्हणून आम्ही जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत हा संप चालू ठेवायचा निर्णय। पायी यात्रा 1 तारखेपासून तुमकूरपासून बेंगळूरपर्यंत पायी यात्रा होणार 1 जानेवारीपासून। मी तानाजी पार्लेकर, गेस्ट लेक्चर खानापूर।